आणि आता पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या। निवडणूक आयोगाने आम्हाला मशालीचं चिन्ह मान्य करून द्यावं, मशालीशी साधर्म्य असलेलं चिन्ह मतपत्रात ठेवू नये, उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगाकडे मागणी। लफंग्याच्या टोळ्या घेऊन फडणवीसांनी महाराष्ट्रात गटारी राजकारण सुरू केलं, उद्धव ठाकरेंनी टीका केली नाही तर तलवार उपसली आणि घाव घातला, संजय राऊतांची फडणवीसांवर जोरदार टीका। आमच्या नादी लागा, तुम्हाला 20 फूट खाली गाडू, भाजपच्या उत्तरानंतर संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना आव्हान। राऊत दळभद्री विचारांचे नेते, त्यामुळे ते दररोज गरळ ओकतात, प्रवीण दरेकरांचा राऊतांवर पलटवार। विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाची विशेष रणनीती, ताईमाई अक्का मिशनमधून शिंदे गटाचं महिला वोट बँकवर विशेष लक्ष। विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाचं मिशन ताईमाई अक्का, शिंदे गटाच्या मिशनवर संजय राऊतांची वादग्रस्त टीका। फडणवीस काही अजिंक्य नाहीत, विधानसभेत नागपुरातून देवेंद्र फडणवीसांचा पराभव होणार, संजय राऊतांचा दावा, तर देवेंद्र फडणवीस 1 लाखांहून अधिक मतांनी निवडून येतील, आशिष देशमुख यांचं राऊतांना प्रत्युत्तर। संजय राऊतांनी आपली पात्रता ओळखून बोलावं, नगरसेवक म्हणून निवडून न आलेले फडणवीसांवर बोलतायत, गिरीश महाजनांची संजय राऊतांवर टीका। कर्णबाळा दुनबळेंना एवढी मुजोरी येते कुठून, अमोल मिटकरींचा संतप्त सवाल, तर कर्णबाळा दुनबळेंना अकोला पोलिसाचं संरक्षण आहे का, मिटकरींचा आरोप। अमोल मिटकरींचं अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन, मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याविरोधात मिटकरींचं आंदोलन। अकोला पोलिसांनी कर्णबाळा दुनबळेला मोकाट का सोडलं, मिटकरींचा अकोला पोलिसांना संतप्त सवाल, आरजे हॉटेलला तुम्ही पार्टी केलीत, गळाभेट घेतली, अमोल मिटकरींचे अकोला पोलिसांवर गंभीर आरोप। मनसेचे कर्णबाळा दुनबळे आणि संदीप देशपांडे मला धमक्या देत आहेत, एकतर मी जिवंत राहील नाहीतर ते जिवंत राहतील, मला मारण्याची सुपारी घेतलेल्यांनी मला मारून दाखवावं, अमोल मिटकरीचा मनसे नेत्यांना थेट इशारा। अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींच्या सुरक्षेत वाढ, मिटकरींच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर सुरक्षा वाढवली। राज ठाकरेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील यांची पोलिसांकडे मागणी, राज ठाकरे स्वतःच्याच कार्यकर्त्याच्या मृत्यूला जबाबदार, पाटील यांचा आरोप। राज ठाकरेंनी संधी दिली तर वरळीतून निवडणूक लढवणार, आदित्य ठाकरेंना वरळीत संदीप देशपांडे यांचं आव्हान। भाजप नेते मोहित कंबोज आणि राज ठाकरेंमध्ये शिवतीर्थवर 50 मिनिटं चर्चा, भेटीचं कारण गुलदस्त्यात। पुण्यात अनुराग ठाकूरांच्या विरोधात काँग्रेसचं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन, ठाकूर यांनी राहुल गांधी यांची जात विचारल्यावरून निषेधार्थ आंदोलन। नागपुरात अनुराग ठाकूरांच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन, ठाकूर यांनी राहुल गांधींची जात विचारल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन। नाशिकमधील विधानसभेच्या 2 जागा ठाकरे गट लढणार, ठाकरे गटाच्या बैठकीत 2 उमेदवारांबाबत ठराव। सुजय विखे विधानसभा निवडणूक लढवणार, संगमनेर किंवा राहुरीमधून निवडणूक लढण्याची तयारी। मुंबईतील 16 जागांसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी सुरू, काँग्रेसकडून लवकरच मुंबईत यात्रेचं आयोजन। विदर्भात ठाकरे पवारांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही, भाजप नेते आशिष देशमुख यांचं पवार गट ठाकरे गटाला आव्हान। महायुती आणि महाविकास आघाडी समोर एक सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न, प्रकाश आंबेडकर आणि बच्चू कडू सोबत भेटीगाठी सुरू, नुकतीच राजू शेट्टींकडून इम्तियाज जलील यांची भेट। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 7 ऑगस्टला महाविकास आघाडीची बैठक, बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला अभिवादन, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त चेंबूरच्या सुमन नगर येथील कार्यक्रमात फडणवीसांची उपस्थिती। मनोज जरांगेंची प्रकृती काहीशी खालावली, अशक्तपणा जाणवत असल्यानं जरांगेंवर सलाईन लावून उपचार सुरू। मनोज जरांगेंच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन, अंतरवाली सराटीत रक्तदान शिबिराचं आयोजन। कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेला नेमबाजीत कांस्य पदक, ऑलिम्पिकमध्ये भारताकडे आतापर्यंत सलग 3 कांस्य पदकं। फक्त पूजा खेडकरच नाही, अनेक अधिकाऱ्यांनी खोटे दाखले दिले, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांचे आरोप। पूजा खेडकर प्रकरणानंतर नाशिक जिल्हा परिषद ऍक्शन मोडवर, दिव्यांग प्रमाणपत्र सादर न केलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी अजित पवारांवर कुरघोडी केल्याची चर्चा, पुणे जिल्ह्यातील महसूल कार्यालयांच्या अचानक तपासणीचा आदेश। उद्धव ठाकरे आणि राऊतांना 2000 रुपयांचा दंड, शिंदे गटाच्या राहुल शेवाळे मानहानी प्रकरणी कारवाई। अनुसूचित जाती जमातीतील उपवर्गीकरणास सुप्रीम कोर्टाची मान्यता, 7 न्यायमूर्तींनी 6 विरुद्ध 1 अशा बहुमताने निकाल दिला।
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचं राज्य निवडणूक आयोगाला पत्र. एकाच जागी 3 वर्ष नोकरी आणि स्वतःच्या जिल्ह्यात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश. दिल्लीतील नव्या संसद भवनात गळती लागल्याचा प्रकार. मुसळधार पावसामुळे संसदेच्या लॉबीमध्ये गळती. लाडकी बहीण योजनेच्या काही लाभार्थी महिलांच्या खात्यात 1 रुपया टाकला जाणार. बँकेच्या तांत्रिक तपासणीसाठी काही महिलांच्या खात्यात 1 रुपया टाकला जाणार. राज्यातील 4 जिल्ह्यांना मिळणार नव्या MIDC. तातडीनं प्रस्ताव सादर करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारची आणखी एक मोठी घोषणा होण्याची शक्यता. राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता. RT मधून शाळेत प्रवेश निश्चित करण्यासाठी 5 ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ. शिक्षण विभागाची माहिती. वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी. घरांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची काँग्रेसची मागणी. मुंबईतील लोअर परळ पुलावर मनसेचं आंदोलन. पुलावर फुटपाथ नसल्यानं मनसे नेते संदीप देशपांडेंच्या नेतृत्वात आंदोलन. कोल्हापूरच्या नृसिंहवाडी बसस्थानकामधील पुराच्या पाण्यात बसून जल आक्रोश आंदोलन. आंदोलन अंकुश संघटनेची पूरग्रस्तांसाठी जल आक्रोश आंदोलन. अहमदनगरमध्ये कामगार प्रमाणपत्रासाठी श्रीरामपूर पंचायत समितीला कामगारांचा घेराव. 2 दिवसात दाखले न दिल्यास पंचायत समितीला टाळे ठोकण्याचा इशारा. वर्ध्यात जलजीवन मिशन अंतर्गत कामांची देयके थकल्यानं कंत्राटदारांची अडचण. कंत्राटदारांकडून काम बंद करण्याचा निर्णय. नांदेडमध्ये पैनगंगा नदीला पाणी आल्यानं सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. नंदुरबारच्या नवापूर शहरवासियांच्या पाण्याची चिंता मिटली. शहराला पाणी पुरवठा करणारं धरण रंगवली धरण 100% भरलं. जालन्याच्या अंबडमध्ये गजानन महाराजांच्या पालखीचं आगमन. गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. अहमदनगरच्या पाथर्डीतील लोहसर पळवळवाडी शिवारात महावितरणचं टॉवर कोसळलं. सुदैवानं शेतात काम करणारे शेतकरी आणि महिला बचावल्या. लातूरमध्ये संशयास्पदरित्या मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यावर 24 तासानंतर अंत्यसंस्कार. आरोपीच्या अटकेची नातेवाईकांकडून मागणी.